आजचा दिवस 20 सप्टेंबर सकाळचे 6:35. आणि प्रॅक्टिस बुद्धांसाठी. तर आपण बुद्धांसाठी घेत आहे, तर ऑब्विसली आपण टॉक्स जे आहेत ते त्यांच्या रिलेटेडच घेणार आहोत. तर की मागचे जे दोन टॉक्स होते, असोसिएशन आणि ऍस्पिरेशन, हे दोन टॉक होते. प्रॅक्टिस जी आहे ती श्रद्धा वाढवते आणि एकीकडं तुमच्या ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला नोबॅलिटी कडे घेऊन जाते. तर भगवान बुद्ध म्हणतात की एता पसत्थिमं लोकम चित्तं राजा रथोपमं यथा बाल विसंदती न अत्थि समागो विजनातम. ते ऐकू शकता काही प्रॉब्लेम. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की या या जगाला श्रीमंत अशा रथासारखं बघा, परंतु मूर्ख यामध्ये आराम शोधतो आणि त्यामध्ये गुंतून जातो, आसक्तीत जातो. तर जग कोणतं आहे? या डोळ्याच्या बाहेर आपण जे पाहतोय ते जग आहे. हे काय आहे? तर जग आहे पंचस्कंद. जग काय? पंचस्कंद. रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान. ओके, ते त्याला आपण नाही घेत बघाय. पंचस्कंद आपल्याला माहिती आहे. असे. तर यथा बाल विसंदती नत्थी समागो विजानतम. तर जो नोबेल आहे तो रॉयल चॅरियटला कधीही अटॅच होणार नाही. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की जो मूर्ख असतो तो त्या रथामध्ये आनंद शोधतो आणि त्याला चिपकून जातो, आसक्तीमध्ये जातो. तर यासाठी आपण थोडस मागं जाऊया. थोडस मागं जायचंय. तो काळ ज्यावेळेस भगवान बुद्धांनी घर सोडलं होतं. हे महाअभिनिखम घर सोडलं आणि जंगलामध्ये गेलेले आहे. त्यांनी ते हेअर्स जे आहे ते कट केले, ते मग आकाशात फेकले. दॅट गोज टू द ब्रह्म वर्ल्ड. मग ते त्यांचा रथ आणि त्यांचा जो सारथी होता ते वापस चालले गेले. मग भगवान बुद्ध आला बुद्ध राम बुद्ध इकडे गेले. त्यांनी 5 मित्र जे होते त्यांचे, 5 मित्रांसोबत प्रॅक्टिस चालू केली. प्रॅक्टिस होती अत्किलमथानुयोगो. ती अत्किलमथानुयोगो, जे शरीराला खूप सगळा त्रास देऊन मुक्ती प्राप्त करणे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की 2 एक्स्ट्रीम वेज तुम्ही सोडून द्या.
दोन एक्स्ट्रीम वेज कोणते? आता केलं मथानु जोगो काम सुखा निकालो योगो. आता या पद्यामध्ये भगवान बुद्ध काय म्हणताय की या जगाला तुम्ही श्रीमंत अशा रथासारखं बघा, किंवा आपण याला आता रथ नाही म्हणू, आपण एक उत्कृष्ट गाडी म्हणूया. रथ आणि गाडी एकच आहे, परंतु रथ हे पौराणिक वाहन आहे. आता आपण इथलं वाहन घेऊया. जर चांगलं वाहन असेल तर तुम्ही काय होणार की लवकर तिथपर्यंत पोहोचणार, आणि खराब असेल तर पोहोचणार परंतु वेळ लागणार. एता पसंती मम लोकम चित्तम राजा रथुतम. बघा, यथा बाल विसंदती नत्थी समाभो जनतम. तर मूर्ख जो आहे तो त्याच्यामध्ये गुंतून जाईल, परंतु जो हुशार आहे तो त्यामध्ये गुंतणार नाही. तर इथं आपल्याला बघावं लागेल की हुशार कोण. तर आता आपण इथं काय करायचं की आपल्याला मागं जायचं. भगवान म्हणतो ज्यावेळेस ते प्रॅक्टिसेस करायचे त्यावेळेस त्यांचे पाच मित्र जे होते ते ते पण त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करत होते. जसं की एका पायावर उभं राहणं, त्यानंतर एकच दाना रोज खाणं तांदूळाचा, एकच थेंब पाणी पिणं, काट्यावर उभं राहणं, झोपणं, या पद्धतीच्या त्या ऍस्थेटिक्स प्रॅक्टिसेस होत्या. त्याला अॅनिमल प्रॅक्टिसेस म्हणतात. काही काही भागामध्ये आजही आहेत त्या. तर ज्यावेळेस मग भगवान बुद्ध त्यांना सोडून गेले, नंतर त्यांनी सुजाताच्या हातची खीर खाल्ली, त्यानंतर त्यांनी मध्यम मार्ग निवडला. ज्यावेळेस ते समासंबुद्ध झाले त्यावेळेस त्यांनी मध्यम मार्ग निवडला. तर ज्यावेळेस ते वापस येतात तर मग ते जे पाच मित्र असतात ऍसिटिक्स, ते मग विचार करतात की नाही, यांना आता आपण आसन द्यायचं नाही, यांना जवळ बसू द्यायचं नाही, कारण की यांनी आपला रस्ता सोडला. ते म्हणतात खांबो गौतमा. जसे भगवान बुद्ध त्यांच्या जवळ येतात तर ते सर्वजण ऑटोमॅटिकली त्यांची सेवेमध्ये लागून जातात. एक जण साफ करतं जागा बसायची, एक जण गवत आणतं, एक जण त्यांना आसन तयार. मग म्हणतात की ये मित्र गौतम. मग भगवान बुद्ध म्हणतात की मी मित्र नाहीये. ओके, मी मित्र नाहीये. तर त्या त्या पद्धतीने संभाषण होतं, आणि मग भगवान बुद्ध त्यांना सगळं डिटेल सांगतात की त्यांनी कसं अं, कसं कसं प्राप्त केलं. मग त्यांच्यापैकी एक जण विचारतो की तुम्ही तर लक्झरी वे न गेलेले. इव्हन सुजाताची खीर खाणं सुद्धा लक्झरी वे झालाय त्यांच्यासाठी. जे सुखकारक रस्ता झालाय त्यांच्यासाठी. मग भगवान बुद्ध तिथं म्हणतात की भिक्खूंनो, तुम्हाला दोन रस्ते सोडणे आहे. मग धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्ध सांगतात तुम्हाला दोन रस्ते सोडून देणे आहे. ते अत्त केलं मथानुयोगो एक काम सुखा निघाल. मग भगवान बुद्धांनी पहिल्या सूत्रामध्ये सांगितलं धम्मचक्र की
तुम्हाला पालन काय करायचंय? आर्याष्टांगिक मार्ग. पण तो आर्याष्टांगिक मार्ग जर पालन करते, तर तुम्हाला काय प्राप्त होतं? तर तुम्ही तुमचं जे शरीर आहे, तुमचं जे मन आहे, त्याला तर रॉयल करायचंय. पण रॉयल कशाने होणार आहे? काय आहे रॉयल? रॉयल गुण कोणते? ओके, रॉयल गुण आहे विजन, इनसाइट अँड पीस. विजन, इनसाइट आणि पीस. मग इथं भगवान बुद्ध काय म्हणताय या या पद्यामध्ये, की यथा बाल विसंदती, जो मूर्ख असेल तो या रथामध्ये गुंतून जाईल. हं? या रथामध्ये गुंतून जाईल. तर मूर्ख काय राहणार? कोण असतो मूर्ख? दुःखटकारी, दुःभाषितवाणी, चिंतित चिंती. आणि रॉयल गुण कोणते? विजन, इनसाइट आणि पीस. ओके, आता विजनचं व्ही घ्या, इनसाइटचं आय घ्या आणि पीसचं पी घ्या. ओके, काय झालं? व्ही आय पी, विजन, इनसाइट अँड पीस. कसं प्राप्त होणार हे? विथ द फॉलोइंग अँड प्रॅक्टिसिंग नोबल एट फोल्ड पाथ. कसं प्राप्त होणार? आर्यष्टांगिक मार्ग पालन केल्यानं प्राप्त. तर भगवान बुद्ध काय म्हणताय, की जो बाल आहे, जो मूर्ख आहे, तर त्याची प्रॅक्टिस कोणती आहे? त्याची प्रॅक्टिस आहे काम सुखानी कालो योगो. कारण की तो त्या रथामध्ये गुंतू नये. जे शरीर आणि मन आहे, तो त्यामध्ये गुंतू नये. तो रूपला मी समजतो, त्याला संवरतो, साजवतो, सजवतो, त्याच्या आसक्तीत राहतो. तो त्या वेदनेला माझं म्हणतो, माझी म्हणतो, सुखकारक वेदनेला चिपकून राहतो. ज्या काही स्मृती आणि ज्या काही संज्ञा आहेत, त्या संज्ञा स्मृती म्हणून प्रस्थापित होते आपल्या मनामध्ये, त्या स्मृतींना तो स्वतःच समजतो. हे, त्या समजुतीला स्वतःच समजतो. त्या समजुतीच्या कुंपणाच्या बाहेर तो जाऊ इच्छित नाहीये, कारण की त्याचा मी त्याला तिथून बाहेर जाऊ देणार नाहीये. जे काही घटना तो करतोय, तो समजतो की मी करतोय. संस्कार कायिक, वाचिक आणि मानसिक. मनाद्वारे द्वेष करतो तर म्हणतो की या व्यक्तीनं माझ्यासाठी मला असं केलं, तसं केलं, म्हणून मी या व्यक्तीचा द्वेष करतोय. या व्यक्तीनं माझ्यासोबत खोटं बोललं, असं केलं, तसं केलं. व्हॉट एव्हर, ज्या काही घटना आहेत, आपण विरोध आणि द्वेष का करतोय? कारण की आपल्या मनामध्ये क्रोध आहे, हेट्रेड आहे. है की नाही? आपण का दुःखी होतो? दुःखी होणारा मूर्ख, सिंपल. चिंता करणारा मूर्ख, दुर्भाषित वाणी करणारा मूर्ख. आता मूर्ख जो आहे तो दुःखटकारी आहे. विजन म्हणजे काय? सम्मा दिट्ठी, चार आर्य सत्याचं रिअलायझेशन. तुम्ही पेढा खाल्ला, तो तुम्हाला गोड लागला, तुम्हाला रिअलाइज झालं की पेढा गोड असतो. दॅट्स युअर रिअलायझेशन. डिपेंड ऑन द पास्ट इन्फॉर्मेशन. मागची जी माहिती आहे त्या बळावर तुम्ही जाणता की पेढा गोड आहे, रिअलाइज करता, जाणता. सेम थिंग, ज्यावेळेस तुम्ही जाणणार, रिअलाइज करणार की चार आर्य सत्य असंच आहे, हे आहे, तर त्यावेळेस जी तुमची विजन होणार, ती फोर नोबल ट्रूथच्याच दिशेने जाणार. तर त्यामुळे काय प्राप्त होते तुम्हाला? अरिष्टांगिक मार्गामुळे विजन, सम्मा दिट्ठी. फूलला काय राहतं? फूल दुःखटकारी असतो. तो स्वतःलाही दुःखी करतो, दुसऱ्यालाही दुःखी करतो. स्वतःला दुःखी करणारा व्यक्ती कधीही चार आर्य सत्याच्या मार्गावर नसतो. त्याला चार आर्य सत्य समजतच नाही, चार आर्य सत्य माहिती नसतात. त्याच्यामुळे तो दुःखटकारी असतो. आणि दुःखटकारीला काय? नो विजन. त्याला दृष्टीच नाहीये, संवादिष्टीच नाहीये. तर त्यामुळे तो दुःखटकारी आहे. तो दुर्भाषित वाणी काय? कारण की त्याला प्रज्ञा नाहीये. ओके?
त्याला दृष्टी पण नाही, त्याला प्रज्ञा पण नाहीये. प्रज्ञा नाहीये वाणीमध्ये. शील नाहीये वाणीची. शिलामुळे समाधी, समाधीमुळे प्रज्ञा. तर ही प्रज्ञा त्या वाणीच्या याच्यात तो वापरत नाहीये. ती क्वालिटी ती त्याच्या वाणीमध्ये नाहीये. शब्दांच्या माग राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, घृणा, तिरस्कार, तिटकारा हे जर प्राप्त होते शब्दांच्या माग, म्हणजेच इंटेन्शन. चेतनाहम भिक्कवे शीलं वदामी. भगवान बुद्ध काय म्हणतात? इंटेन्शन इज द एसेन्स ऑफ मॉरल ट्रेनिंग. तुम्ही जेव्हा काही बोलताय, हे तुम्ही जी काही कृती करताय, तर त्याच्या माग काय आहे? त्याच्या माग इंटेन्शन जर लोभ, द्वेष, मोह आहे, इंटेन्शन जर लोभ, द्वेष, मोह आहे, तर तो मार्ग झाला हीनो गामो कुतुज्जनिको. हे तो मार्ग आहे लो, इग्नोबल आणि ऑर्डिनरी. लो, इग्नोबल आणि ऑर्डिनरी. द पाथ ऑफ प्लेजर. पाथ ऑफ प्लेजर कोणता आहे? काम सुखा निकालो योग. काम सुखा निकालो काय आहे? लो, इग्नोबल, ऑर्डिनरी. हीनो गामो कुतुज्जनिको. आणि हा मार्ग कोणाचा असतो? फुल. फुल काय असतात? दुःखटकारी, दुःखाशित वाणी, चिंतित चिंती. दुःखटकारी काय आहे? कारण की नो विजन, समाधिटी नाहीये. दुःखाशित वाणी काय आहे? नो प्रज्ञा, काय बोलावं याची अक्कल नाहीये. स्पष्ट भाषेमध्ये. ओके. आणि चिंतित चिंती. चिंता काय आहे? कारण की शांतता नाही. किती मस्त आहे, किती सुंदर आहे. हा? भगवान बुद्धांचा धम्म जोडता आला पाहिजे. जोडता आला पाहिजे. कॉम्बिनेशन. प्रत्येक गोष्ट कॉम्बिनेशन आहे. ओके? शांतता नाही म्हणून तर चिंता आहे. चिंता आहे म्हणून शांतता नाहीये. शांतता नाही म्हणूनच मूर्ख आहे. किती तुम्हाला योग्यरित्या दम भेटत आहे काय? आता तुम्हाला याच्यावर काम करायचंय. काम काय करायचंय? तुम्हाला हिनो गामो पुतुज्जनिकोवर नाही जायचंय. तुम्हाला स्वतःचा रस्ता हीन नाही करायचा आहे, लो नाही करायचा आहे. इग्नोबल म्हणजे जो नोबेल नाही, जो आर्य नाही, तो नाही करायचा आहे. ऑर्डिनरी जे सर्व करतात ते नाही करायचं आहे. हं? जे सर्व करतात ते नाही करायचं आहे. ऑर्डिनरी लोक जे असतात ते काय म्हणतात? सामान्य लोक काय तेच 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 ते ध्यान करायचं, अष्टांगिक मार्ग पालन करायचा आणि शांतता प्राप्त. आता आम्ही तसंच तर शांत आहे. इम्पॉसिबल. ओके, हे इम्पॉसिबल आहे. शांत होण्यासाठी दुर्गुणांना क्षमवणं गरजेचं असतं. दुर्गुण क्षमल्याशिवाय शांतता प्राप्त होतच नाही. तर विजन, इन्साइट अँड पीस याद्वारे आपण VIP म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन कोण असतं? दोज हु आर व्हेरी रेअर पर्सन. रेअर पर्सन, रेअर. कारण की तो ऑर्डिनरी नाहीये, पुतुज्जन नाहीये. त्याचा रस्ता इग्नोबल नाहीये, लो नाहीये, हीन नाहीये, कमी दर्जाचा रस्ता नाही त्याचा. बोलताना त्याच्या शब्दांच्या मागे प्रज्ञा आहे, करुणा आहे, मैत्री आहे. बोलताना तो खरंच बोलतो. बोलताना तो टाइमवरच बोलतो. बोलताना तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी बोलतो. शब्दांची संरचना ही सुवर्णमय झाली पाहिजे आपली. शब्द हा गोल्डन यायला पाहिजे आपला. तुच्छ शब्द तर ऑर्डिनरी लोक बोलतात. कोणते तुच्छ शब्द? मूसा वादा, परुस्स वाचा, पिसुन वाचा, संपलप्प वाचा. हे आहे तुच्छ शब्द. ही आहे ऑर्डिनरी लोकांची भाषा. हे साधारण लोकांचं काम आहे.
आपल्याला त्याच्यात नाही गुंतायचं. ओके? पण त्यामध्ये नाही जायचं. आपला रस्ता भगवान बुद्धांनी ऑलरेडी सेट करून ठेवलेला आहे. अष्टांगिक मार्ग आपल्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये. कोणता रस्ता? अष्टांगिक मार्ग. ओके, अष्टांगिक मार्ग पहिलेच सेट आहे. काहीच जास्त करायची गरज नाही. फक्त प्रॅक्टिस करा अष्टांगिक मार्ग. जे जे सांगितलं ते योग्यरित्या प्रॅक्टिस करा. ऑटोमॅटिकली तो रस्ताच तुम्हाला समोर मिळतो. तर पाथ ऑफ प्लेजर जो आहे, कामसुख आणि कालो जो आहे, तो निर्माण होतो अविद्येमुळं. अविद्येमुळं. अविद्या काय आहे? चार आर्य सत्य माहित नसणं म्हणजे अविद्या आहे. आता चार आर्य सत्य माहित नाहीये तर त्याला विजनच नाहीये. त्याची दृष्टीच ओपन नाही होणार, त्याला प्रज्ञा प्राप्त नाही होणार आणि तो शांत होणार नाही. जर हे तिन्ही त्याच्याजवळ नाहीये, त्याच्याजवळ समाधिठी नाहीये, त्याच्याजवळ विजन नाही, त्याच्यावर प्रज्ञा नाही, त्याच्यावर शांतता नाही, तर तो कोण आहे? तो मूर्ख आहे. तो रस्ता कोणता पकडणार? कामसुख आणि कालोचाच पकडणार. का पकडणार? कारण की त्याच्या आतमध्ये अविद्या आहे आणि त्या अविद्येमुळं बळ कशाला भेटतं? लोभ दोष मोहाला भेटत राहत. लोभ दोष मोहाला बळ भेटत राहत. आपण कंटिन्यू दैनंदिन जीवनामध्ये रोज प्रॅक्टिस बद्दल बोलतो. रोज आपण प्रॅक्टिस करतोय. धानुसती, मरणानुसती, अनापाना, मैत्री भावना, 32 parts of the body. है की नाही? काही चेंजेस केले आपल्या रथामध्ये या या सर्व गोष्टींनी. सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प, काय काय चेंजेस काय केले? खरंच आपण रॉयल झालोय का? खरंच आपल्याला शांतता भेटली का? श्रीमंत रथाचा गुण काय असतो? रथ जाऊ द्या, एक एक उत्कृष्ट गाडीचा गुण काय असतो? ती आवाज नाही करत. ती आवाज नाही करत. स्मूथ अँड लो लो साऊंड, व्हेरी कमी आवाज. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात बसता तर त्यामध्ये तुम्हाला शांतता प्राप्त होते. तुम्हाला बाहेरचे आवाज नाही आहे. पीस, की नाही? त्या रथाचा गुण काय? शांतता, पीस. परंतु या सर्व गोष्टींना जर आपण चिपकत आहे आसक्ती म्हणून, कोणता रथ? पुतुजनांचा रथ. पुतुजनच त्या रथाला गुंततील. कोणत्या रथाला? जो रथ कामसुखानी कालो योगोच्या रस्त्यावर चालत आहे. म्हणजेच सहा इंद्रियांना सुखवण्याची संकल्पनेला धरून चालणारा, विचारांना धरून चालणारा जो रथ आहे, तो कधीही तुम्हाला शांततेपर्यंत घेऊन जाणार नाही. म्हणजे कामसुखानी कालो योग ही कधीही शांततेपर्यंत नेत नाही. कामसुखानी कालो योग कधीही प्रज्ञेपर्यंत नेत नाही. कामसुखानी कालो योग कधीही तुमची दृष्टी ओपन करत नाही. कारण की तो रस्ताच हिनो गामो कुतुजनिको आहे. काय करतो आपण? रूपाला चिपकून राहतो. रूपस्कंद. आपण विचारच करत नाही की हे जे रूप आहे ते चार धातूंनी बनलेलं आहे. अर्थ, वॉटर, एअर, फायर. कोणी म्हणेन आकाश धातू. नो, दॅट इज अ सब एलिमेंट. भगवान बुद्धांनी चारच सांगितले रूपासाठी. आकाश नाहीये. स्पेस एलिमेंट आहे, बट दॅट इज नॉट इम्पॉर्टंट ऍज पर धम्म. की प्रॅक्टिस मध्ये थोडंफार ठिकाणी स्पेस शिकवायचं, करायचं.
पण तो फोर खूप महत्वाचे. मग आपण काय करतो की इग्नोबल आहे आपण. म्हणजे अविद्येमध्ये असणाऱ्या व्यक्तीला प्रज्ञा प्राप्त नसते. प्रज्ञा नाही तर काय, त्याला समजत आणि दिसतच नाही. काय दिसत नाही की हा जो रथ आहे हा वेगवेगळ्या भागांनी बनलेला आहे, पार्ट्सनी बनलेला आहे. जसं आपलं रूप जे आहे ते 32 पार्ट आहे, फॉर्म. आणि जे माइंड आहे ते 53 मेंटल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. 53 मानसिक गुणधर्म आणि 6 प्रकारचे कॉन्शियसनेस. यानं मन बनलंय, यानं शरीर बनलंय. पण जो अरिष्टांगिक मार्गावर नाहीच आहे कधीच, त्याला हे दिसणारच नाही. का नाही दिसणार? कारण की प्रज्ञा नाहीये, प्रज्ञा नाहीये. प्रज्ञा म्हणजेच चक्षु, सीइंग द थिंग्स ॲज दे रिअली आर. विजडम आय. प्रज्ञाचक्षु म्हणतो ना आपण. प्रज्ञाचक्षु काय करतात? जे जसं आहे तसं दाखवतात. तर काय दाखवतात? की इम्परमनंट आहे. काय इम्परमनंट आहे? रूप इम्परमनंट आहे. रूप नाशवंत आहे, वेदना नाशवंत आहे, संज्ञा नाशवंत आहे, संस्कार नाशवंत आहे, विज्ञान नाशवंत आहे. म्हणजेच इम्परमनंट आहे. नंतर नॉन सेल्फ, अनात्ता, रूप अनात्त, वेदना अनात्त, संज्ञा अनात्त, संस्कार अनात्त, विज्ञान अनात्त. या 5 स्कंदामध्ये मी कुठंच नाहीये. कंट्रोल करणार कोणीच नाहीये. आणि हे हे कंटिन्यू बदलत आहे. रूप बदलत आहे म्हणून ते दुःखदायी आहे. वेदना बदलते म्हणून त्या दुःखदायी. संज्ञा बदलते म्हणून त्या दुःखदायी. हम्म? संस्कार बदलते म्हणून ते दुःखदायी आहे. आणि विज्ञान बदलत आहे म्हणून ते दुःखदायी आहे. नाशवंत आहे म्हणून दुःखदायी आहे, कारण की आपल्याला समजत नाही. आपण पकडून चालतो की हे नाशवंत नाही, म्हणून सर्व 5 स्कंद दुःखदायी आहे. आणि हा मी जो आहे अविद्येमध्ये निर्माण झालेला, जो लोभ दोष मोहाच्या बळानं मोठा झालेला असतो, हा मी कधीही ऍक्सेप्ट करत नाही. हे सर्व बदल तो इटर्निटीला महत्व देतो, न बदलणं. त्याच्यासाठी नातेसंबंध सारखेच असले पाहिजे. तो म्हणतो की आज जो दिवस आहे तो कालच्या सारखाच असला पाहिजे. काल जे सुख मी उपभोगलं 6 इंद्रियांच्या द्वारे, एका इंद्रियाद्वारे, 2 इंद्रियाद्वारे, 3 इंद्रियाद्वारे, हे आज समानच राहणार आहे. तो भुकेला असतो समान चवीसाठी. कोण? मी. मी म्हणजे दीपक अनमोरे नाही. मी, आपल्यामधला मी. आपल्यामधला मी 6 इंद्रियाद्वारे निर्माण झालेल्या संवेदनांना चिपकून राहतो. चिपकून याच्यामुळे राहतो कारण की त्याला ते, त्याच्या तो आसक्तीमध्ये आहे. त्यानं ते चिमटा धरून ठेवलाय शरीराला. आपण कसं, आसक्ती म्हणजे काय? चिमट्यासारखं पकडून ठेवलंय बा. आता तुम्ही तुमच्या हाताला चिमटा आहे, थोडासा ताकदीने द्या, फोर्स लावा. ओके, पहिल्या याच्यामध्ये दुखणार नाही, थोडा वेळ झाला थोडं जास्त दुखायला लागेल. तिसऱ्या याच्यात अजून थोडं जास्त दुखेल. Right? पकडून ठेवा तुम्ही, पकडून ठेवा. आणि जोपर्यंत पकडून ठेवलेलं आहे तुम्ही, तोपर्यंत तिथं त्रास आहे, तिथं दुःख आहे, तिथं वेदना आहे, अनएक्सेप्टेबल फिलिंग्स आहे, सेन्सेशन ऑन द फॉर्म, रूपावर असलेल्या अनएक्सेप्टेबल फिलिंग्स आहे, सेन्सेशन आहे. जे आवडत नाही ते आपण स्वतःहून निर्माण करत आहे. तर काय करतो आपण? सोडून देतो. जसं सोडतोय तुम्ही, सोडून द्या आणि त्या तिथं लक्ष द्या. जसं तुम्ही तिथे लक्ष देताय, तिथं काय होते? ईज होते. जो वेदना होत्या, जो त्रास होता,
तो हळूहळू क्षमत आहे, एकदम नाही क्षमत, हळूहळू क्षमत आहे. हळूहळू का क्षमत आहे? कारण की नाशवंतता आहे. तो जे संस्कार शारीरिकरित्या तुम्ही तयार केला, तो नाशवंत आहे. तुमच्यामध्ये मी आहे का? मी जर असता तर त्या मी न म्हटलं असतं, आज याला त्रास देऊ द्या आणि आज याला सुखामध्ये राहू द्या. आहे का असं काही? नाही, बिलकुल नाही. आपण म्हणू की चॉईस आहे. नाही, चॉईस इज अ डिल्युजन. चॉईस इज अ डिल्युजन. बघा ना, तुम्ही इथेच बघा. तुमच्या रूपाला फिलिंग्स प्राप्त झाल्या वेगळ्या वेगवेगळ्या, म्हणजे अनएक्सेप्टेबल, पेनफुल. जो हीन असेल, जो इग्नोबल आहे, जो ऑर्डिनरी आहे, तो म्हणेन मला त्रास होते. तो पुतूच जन्म काय म्हणणार, मला त्रास होते. प्रज्ञावंत काय म्हणणार, मी याच्यातून शिकणार. काय शिकणार? अरायझिंग अँड पासिंग. हेच तर अन्या कोंडान्यांनी पहिल्या प्रवचनामध्ये पाहिलं. रिअलाइज झाला त्यांना. त्यांना काय रिअलाइज झालं? इम्परमनन्स. जशी नाशवंतता रिअलाइज झाली, इज अ सोतापन्न. फर्स्ट सोतापन्न. म्हणून हिनो गामो पुतुच्चनिको, द वे ऑफ कामसुखानी कालो योग. म्हणजे कामसुखानी कालोचा जो रस्ता आहे, तो हीन आहे. हिनो गामो पुतुच्चनिको. सिंपल आहे. परंतु आपण या रूपमधल्या वेदना, सॉरी, पंचस्कंदामधल्या वेदनांना परमनंट समजतो. काय? की अनात्ता नाहीच आहे, आत्ताच आहे असं समजतो. त्यामुळं, आणि हा आत्ता जो असतो, हा मी, स्ट्रॉंगेस्ट मी जो आहे, तो डेव्हलप होतो अविद्येमुळं. ओके. आणि अविद्या काय आहे? काय की संस्कार आहेत जुने, कंटिन्यू दुर्गुणांमध्ये राहिलेलो आहे या जन्मामध्ये, मागच्या जन्मामध्ये. आणि प्रॅक्टिस आणि सती नसल्यामुळं काय आहे, समाधी आणि सती नसल्यामुळं, शांतता आणि जागरूकता नसल्यामुळं काय होतं की आपण याच्यामध्ये फॉल होऊन जातो, पडतो, कंटिन्यू पडतो. म्हणून हा जो रस्ता आहे, हिनोगामो पुदुच्चेरीचा, पाथ ऑफ प्लेजर, कामसुख आणि कामयोगो, हे आपल्याला स्किप करावं लागतं. त्याच वेळेस रस्त्यावर चालताना ड्रायनेस यायला पाहिजे. दुर्गुणांची वेटनेस नसली पाहिजे. दुर्गुणांचा ओलावा मनावर नसला पाहिजे. सद्गुणांचा सहवास त्यामध्ये असला पाहिजे. सुवास असला पाहिजे. त्यावेळेस हा रस्ता एकदम क्लिअर होऊन जातो. मग तो रस्ता बनतो व्हीआयपी. तो रस्ता तुम्हाला बनवतो व्हीआयपी. व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, बिकॉज ही फॉलोइंग द नोबल एटफुल पाथ, अष्टांगिक मार्ग. कारण की तुमच्याकडे गोल झालाय. गोल काय? दृष्टीपासून समाधी डेव्हलप करायची. राईट व्ह्यू, राईट इंटेन्शन, राईट थॉट, right speech, right action, right livelihood, right mindfulness, and right concentration. This is the path. हा आहे रस्ता. परंतु मूर्ख या रस्त्यावर चालणार नाही. मूर्ख याच्या विरुद्धच चालतो कंटिन्यू. त्याच्यामुळे तो दुःखी आहे. मूर्ख आहे म्हणून दुःखी आहे. ओके. सो आपलं जे चॅरिएट आहे, आपला जो रस्ता आहे, आपलं जे रथ आहे, त्याला रॉयल बनवायचं. ओके. रॉयल गाडीमध्ये व्हीआयपी असतो. आहे की नाही? रॉयल गाडीमध्ये व्हीआयपी असतो. हे जे तुमचे शरीर आहे, या गाडीला रॉयल बनवा, आर्य बनवा. तर ते कशाने बनवायचं आहे?
अष्टांगिक मार्गानेच बनवायचं आहे. शील समाधी प्रज्ञेच्या मार्गावरच चालून बनवायचं आहे. निब्बाणाच्या रस्त्यासाठी पारमिता डेव्हलप करणं महत्वाचं आहे. पारमिता डेव्हलप करा, पारमितांची प्रॅक्टिस करा, ऑटोमॅटिकली शील समाधी प्रज्ञा प्राप्त होऊन जाते. आजही 2500 वर्षानंतर भगवान बुद्ध नसतानाही आपण त्यांच्या समोर वंदन करतो. का? कारण की त्यांनी या दोन रस्त्यांना स्किप करून टाकला. राईट. सो आय थिंक एवढं इनफ आहे तुमच्यासाठी. तुमचं रॉयल चॅरियट, तुमचं जे रथ आहे तो रॉयल करा. त्याच्यामध्ये लिंजर नका होऊ, त्याच्यामध्ये आसक्तीमध्ये नका जाऊ. या शरीराप्रती आसक्ती चांगली नाहीये, मनाप्रती चांगली नाही. आणि या शरीर आणि मनरूपी असलेल्या रथाला तुम्ही रॉयल करा. जेव्हा तुम्ही या रॉयल रथात बसाल तर तुम्हाला दृष्टी, प्रज्ञा आणि शांतता प्राप्त होऊन जाईल. Okay? आणि जर तुम्हाला VIP दृष्टी, प्रज्ञा आणि शांतता तुमच्याजवळ आहे तर तुम्ही ऑलरेडी रॉयल आहात, VIP आहात. हे आय थिंक एवढं इनफ आहे. शॉर्ट आहे परंतु कामाचं आहे. Okay? तुम्ही याला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आणा आणि याला वाढवा. Okay? I think एवढं enough.